नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आहे कार्या ॲटोमेशनचा मोबाईल ॲटो स्विच. या मोबाईल ॲटो स्विचमध्ये आपण कुठलेही सिम कार्ड वापरू शकता. आयडिया, एअरटेल, वोडाफोन, BSNL, जिओ. हा ॲटो स्विच 2G, 3G, 5G, 4G या सर्व नेटवर्कला आणि सिम कार्डला सपोर्ट करतो. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर प्रोडक्टची जोडणी करायची आहे. बघा, आपल्या प्रोडक्टला कार्या ॲटोमेशनचा कुठलाही प्रोडक्ट जर तुम्ही घेतला तर आपल्या प्रोडक्टला 7 वायर येतात. 2 हिरवे, 2 काळे, लाल, पिवळा आणि निळा असे टोटल 7 वायर आपल्या प्रोडक्टला येतात. बघा, आपण लाल, पिवळा आणि निळा हे पॉवर सप्लायचे वायर असतात. आपण हे अशा पद्धतीने वर जोडलेले आहेत. जर समजा आपल्या 5G मोबाईल ॲटो स्विचचा फॉल्टीचा लाल लाईट जर सुरू राहत असेल तर आपलं कनेक्शनमध्ये काहीतरी चुकलं आहे. आपल्याला काय करण्याची गरज आहे, ह्या लाल आणि निळा हे वायर अदली बदली करायचे आहेत, जेणेकरून हा फॉल्टीचा लाईट चालू बंद होतो आणि त्यानंतर 1 मिनिटानंतर तो लाईट बंद होतो. तर आपल्याला आता बघायचं आहे की पुढचं कनेक्शन आपल्याला कसं करायचं आहे. हे 3 वायर तर आपण जोडलेच आहेत, लाल, पिवळा आणि निळा. आता आपल्याला राहिले आहेत 2 काळे वायर आणि 2 हिरवे वायर. बघा, आपल्याला एक हिरवा वायर, सिंगल हिरवा 94 नंबरच्या पॉईंटला जोडायचा आहे, या कॉर्नरला जोडायचा आहे. त्यानंतर एक हिरवा आणि एक काळा एकत्र करून आपल्याला 93 नंबरच्या पॉईंटला जोडायचे. हा 93 नंबरचा पॉईंट इथे आहे. हाच वायर इथे खाली आलेला आहे, तुम्ही इथे जोडू शकता किंवा इथे सुद्धा जोडू शकता. त्यानंतर एक वायर आपल्याला 95 नंबरला जोडायचा आहे, हा इथे. इकडून 2 नंबरचा पॉईंट आहे हा. इथे एक लाल कलरची लिंक असते, एक वायर असतो इथे टाकलेला. 95 पासून तर 93 पर्यंत एक वायर लावलेला असतो असा. तो वायर आपल्याला काढून टाकायचा, त्या वायरची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आता आपण बघूत की प्रोडक्ट सुरू कसा करायचा. बघा, इथे तुम्हाला प्रोडक्ट इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला प्रोडक्टला एक अँटिना जोडून घ्यायचा आहे. बघा, इथे अँटिना जोडण्याची सुविधा आहे. इथे तुम्ही अँटिना जोडायचा अशा पद्धतीने. हा अँटिना पूर्ण टाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता प्रोडक्टमध्ये सिम कार्ड टाकायचं आहे. तर बघा, सिम टाकताना कसं टाकायचं आहे, असं सिम आपल्याला दिसायला पाहिजे. मी सध्या आता VIचं सिम कार्ड टाकतो आहे. हा प्रोडक्ट सर्व सिम कार्डला सपोर्ट करतो. याला सगळ्यात छोट्या साईजचं म्हणजे नॅनो साईजचं सिम कार्ड चालतं आहे. थोडासा कटकन असा आपल्याला आवाज येतो आणि सिम कार्ड आपलं लॉक होतं आहे. सिम कार्ड आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. प्रोडक्टमध्ये ऑलरेडी बॅटरी उपलब्ध आहे. आपल्या प्रोडक्टची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे आपला प्रोडक्ट 72 तासांपर्यंत तुम्हाला बॅटरी बॅकअप देऊ शकतो. डिपेंड आहे की तुमची लाईट मधात जर कमी जास्त झाली तर तो बॅकअप कमी जास्त होऊ शकतो. बघा, आपण आता फ्यूज टाकणार आहोत. आपले फ्यूज टाकून झालेले आहेत. आता हा बटन आपण सुरू करणार. जोपर्यंत हे बटन सुरू होणार नाही तोपर्यंत प्रोडक्टमध्ये कुठलेच लाईट किंवा प्रोडक्ट सुरू होणार नाही. बघा, आपण प्रोडक्ट सुरू केला आहे. काय होतं आहे लक्षात घ्या, फॉल्टीचा लाईट सुरू बंद होतो आहे. याचा अर्थ आपलं कनेक्शन एकदम ओके आहे. लाल आणि निळा वायर अदली बदली करण्याची गरज नाही आहे. हा जो लाईट आहे ड्राय रनचा, हा लाईट चालू बंद होतो आहे. आत्तापर्यंत चालू बंद होत होता. बघा, आता तो स्टेबल झाला आणि आता तो कायमस्वरूपी बंद झाला. याचा अर्थ याने सिम कार्ड डिटेक्ट केला आहे. जोपर्यंत हा प्रोडक्ट सिम डिटेक्ट करत नाही तोपर्यंत ड्राय रनचा लाईट चालू बंद होतो. मोटर जर ड्राय किंवा ओव्हरलोड झाली अशामुळे जर बंद पडली तर ड्राय रनचा लाईट पूर्णपणे सुरू राहतो. तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, ड्राय रनचा लाईट जर आपल्या प्रोडक्टचा चालू बंद करत असेल याचा अर्थ आपल्या प्रोडक्टने सिम कार्ड सोडला आहे. तो प्रोडक्ट परत ॲटोमॅटिक सिम कार्ड डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आता आपल्या प्रोडक्टमध्ये इतर प्रोडक्टपेक्षा वेगळं काय आहे तर आपण पहिली गोष्ट सिम कार्डची बघूया. जर या प्रोडक्टमध्ये चालू प्रोडक्टमध्ये जर तुम्ही सिम कार्ड टाकलं आणि चालू प्रोडक्टमध्ये परत काढघाल केली तरीही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काही परिणाम होणार नाही. प्रोडक्ट ॲटोमॅटिक सिम कार्ड डिटेक्ट करतो आणि नेटवर्कसुद्धा घेऊन घेतो. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट बंद करून चालू करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे. एक पॉईंट मिस झाला आहे आपल्याच्याने. हा CT आपल्या प्रोडक्टसोबत एक CT येतो म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. हा करंट ट्रान्सफॉर्मर तुम्हाला मोटरच्या 3 पैकी एक वायर, 1, 2, 3 या 3 पैकी एक वायर किंवा फ्यूजमधून स्टार्टरमध्ये ज्या 3 वायर जात आहेत त्यापैकी एक वायर, ह्या कुठल्याही एका वायरमध्ये हा CT आपल्याला टाकायचा आहे. आता या CTचा उपयोग काय होतो तर जर तुमची मोटर स्टार्टरने कोणी बंद केली तर तुम्हाला माहीत पडेल की मोटर स्टार्टरवरून बंद झाली आहे. जर स्टार्टरने कोणी मोटर चालू केली तरीसुद्धा तुम्हाला माहीत पडेल. तर आपलं कनेक्शन सगळं व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी सगळ्यात आधी मोटर हाताने सुरू करून बघू. बघा, मोटर हाताने सुरू केली आपण. तुम्ही मोटर हाताने सुरू केल्याबरोबर लगेच आपला मोटर ऑनचा लाईट सुरू झाला. आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपल्याला कॉल आलेला आहे. आता आपण हा कॉल उचलू आणि आपल्याला
काय येतो हे तुम्ही बघा. स्टार्टर वरून मोटर चालू केली आहे. स्टार्टर वरून मोटर चालू केली आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्टने आपल्याला माहिती दिली आहे की स्टार्टरवरून कोणीतरी तुमची मोटर चालू केलेली आहे. आता आपण काय करू, एक फ्यूज काढू आणि मोटर बंद झाल्यानंतर आपल्याला काय रिस्पॉन्स येतो ते आपण चेक करू. बघा फेज काढला आहे, मोटर बंद झाली आहे. तुम्ही बघू शकता फॉल्टीचा लाईट इथे लागलेला आहे. आपल्याला लगेच कॉल आला आहे. आता आपण बघू काय सांगते आपला प्रोडक्ट. लाईट फॉल्टमुळे मोटर बंद केली आहे. लाईट फॉल्टमुळे मोटर बंद केली आहे. बरोबर, म्हणजे लाईटमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, त्यामुळे मोटर त्याने बंद केली आहे. आता आपण काय करू, तर हा फेज परत टाकून देऊ. हेच जर आपली पूर्ण लाईट गेली असती तर याने आपल्याला सांगितलं असतं की लाईट गेल्यामुळे मोटर बंद केली आहे. ठीक आहे, आता सध्या आपली मोटर ॲटो मोडमध्ये नाही आहे, सध्या नॉर्मल मोडला मोटर सुरू आहे. आता आपण परत फेज टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता फॉल्टीचा लाईट चालू बंद होतो आहे. आता हा लाईट 1 मिनिट चालू बंद होणार आहे आणि त्यानंतर लाईट आली आहे असा कॉल आपल्याला येणार आहे. तर आपल्याला आता वेट करू, लाईट आली आहे हा कॉल आपल्याला येतो की नाही हे आपल्याला बघायचं आहे. फॉल्टीचा लाईट बंद झाला की आपल्याला लाईट आली आहे असा कॉल येणार आहे. जर समजा टायमर मोड सुरू असता किंवा ॲटो मोड सुरू असता तर त्याने आपल्याला तीसुद्धा माहिती दिली असती. मोटर चालू करून आपल्याला सांगितलं असतं की मोटर सुरू केलेली आहे. जर टायमर मोड असेल तर त्याने सांगितलं असतं की बाकी असलेली वेळ किती आहे. ॲटो मोडमध्ये असलं तर त्याने सांगितलं असतं की ॲटो मोडमध्ये मोटर सुरू केली आहे. पण सध्या मोटर आपली ॲटो मोडमध्ये पण नाही आहे आणि टायमर मोडमध्ये पण नाही. आपण सध्या नॉर्मल मोड यूज करतो आहे, त्यामुळे मोटर आपली परत सुरू होणार नाही आहे. फक्त आपल्याला कॉल येईल की लाईट आली आहे. आपण वेट बघ करू, 1 मिनटं झाल्यानंतर आपल्याला कॉल येईल. बघा फॉल्टीचा लाईट बंद झाला आहे. आता आपल्याला कॉल येईल. कॉल आला आहे. तर कॉलवर आपल्याला काय माहिती भेटते ते आपल्याला ऐकायचं आहे. लाईट आली आहे. लाईट आली आहे. बरोबर, प्रोडक्टने आपल्याला सांगितलं आहे लाईट आली आहे, पण त्याने मोटर सुरू केली नाही आहे. का मोटर सुरू केली नाही तर आपण ॲटो मोड याचा चालू केला नव्हता. ठीक आहे, आता आपण काय करू, प्रोडक्टला कॉल करू आणि मोटर सुरू करू आणि ॲटो मोड पण चालू करून देऊ. मग आता मी प्रोडक्टला कॉल केला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आपण प्रोडक्टला कॉल केला आहे. वेलकम टू कार्या ऑटोमेशन. बघा मोटर सुरू करण्यासाठी 1, मोटर बंद करण्यासाठी 2, मोटरची स्थिती जाणून घेण्यासाठी 3, फील्डवरील माहितीसाठी 4, ड्रायव्हर रिसेट करण्यासाठी 5, ऑटो मोड सुरू करण्यासाठी 6, ऑटो मोड बंद करण्यासाठी 7, पॉवर फीडबॅक सुरू करण्यासाठी 8, पॉवर फीडबॅक बंद करण्यासाठी 9, टायमर मोड सुरू करण्यासाठी स्टार, टायमर मोड बंद करण्यासाठी हॅश. आता आपण काय करू, मोटर सुरू करण्यासाठी 1 दाबू. बघा आपण 1 दाबलाय, मोटर लगेच आपली सुरू झालेली आहे मोटर चालू केली आहे. आणि डिव्हाइसने आपल्याला सांगितलं सुद्धा आहे की मोटर चालू केली आहे. बरोबर, आता आपण 2 दाबू आणि मोटर परत बंद करू. बघा आपण 2 दाबलाय, मोटर बंद झाली आहे. मोटर सुरू करण्यासाठी 6, ॲटो मोड सुरू करू. ॲटो मोड सुरू करण्यासाठी 6 दाबायचं आहे. आपण मोटर बंद आहे. सुरू करण्यासाठी आता आपण 8, बघा आपण ॲटो मोडमध्ये मोटर आता सुरू केली आहे. ऑटो मोड सुरू केला आहे. मोटर चालू केली आहे. बरोबर, आता आपण कॉल कट करू. आता आपली मोटर ॲटो मोडमध्ये सुरू झालेली आहे. आता आपण एक फेज काढू आणि आपण चेक करू की आपल्याला रिटर्न कॉल काय येतो. बघा मोटर बंद झालेली आहे. आता आपण कॉलची वेट करू की आपल्याला कॉल काय येतो, काय कारणामुळे मोटर बंद झाली आहे. ऑटो मोड सुरू असून लाईट फॉल्टमुळे मोटर बंद केली आहे. ऑटो मोड सुरू असून लाईट फॉल्टमुळे मोटर बंद केली आहे. तर डिव्हाइसने आपल्याला सांगितलं आहे की ॲटो मोड सुरू आहे, पण लाईटमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे, लाईटमध्ये काहीतरी फॉल्ट झाल्यामुळे तुमची मोटर बंद केली आहे. आता आपण काय करू, तर परत फेज टाकू आणि 1 मिनटं वेट करू. बघा फॉल्टीचा लाईट बंद झाला, 1 मिनिट झाले, फॉल्टीचा लाईट बंद झाला आणि मोटर आपली सुरू झालेली आहे. ॲटो मोडवर मोटर सुरू झाली आहे. आपल्याला कॉल आला. आता काय सांगतोय आपल्याला आपला डिव्हाइस ते आपल्याला चेक करायचं. बघा
लाईट आली आहे. ऑटो मोड सुरू असून मोटर चालू केली आहे. लाईट आली आहे. आणि हा कॉल ऑटोमॅटिक कट होतो.